आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रत्नागिरी बस स्थानकाला भेट दिली। बस स्थानकातील सुविधा पाहून त्यांनी पालकमंत्री नामदार सामंत यांचे विशेष कौतुक केले। यावेळी बस स्थानकाच्या अंतर्गत भागाची व वाहन चालक निवास व्यवस्था ठिकाणी जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रवासी वर्गाच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली। चालक वाहक पदे लवकरच भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इंधन दरवाढीमुळे तोटा वाढतोय, मात्र तूर्त तिकीट दरवाढ नाही, असे नामदार सरनाईक म्हणाले। रत्नागिरी बसस्थानकातील दुकानगाळे लवकरच सुरू केले जातील असे सांगत त्यांनी राजापूरला बसेस द्या, सर्व रत्नागिरीला घेतल्या का, आता आणखी देतो पण त्यातील राजापूरला द्या। आमदार भैया सामंत यांच्या मतदारसंघात बसेस देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। नामदार प्रताप सरनाईक यांची रत्नागिरी बसस्थानकाला भेट व्यवस्थापनाची कान उघडणी करणारी ठरली। अठरा म्हणजे ते 18 तुम्ही इकडेच घेतलं का सांगायचं सगळ्यांचं? थोडं राजापूरला वगैरे दिलाच नाही। देतो, अजून देतो मी सामंत साहेबांना सांगितलं अजून बसेस देतो, पण थोडंसं राजापूरला वगैरे थोड्या सुरुवातीच्या काळामध्ये द्या। मी अजूनही तुम्हाला इथं शॉर्टेज आहे 25 कोटा पूर्ण मॅनपॉवर तुम्हाला 2 महिन्यामध्ये देतो, ऑगस्टपासून देतो। लोकांना सुविधा चांगल्या द्या, स्वच्छता ठेवा, ज्या सूचना केल्या त्या सूचनांची अंमलबजावणी कार्ड चालू केलं म्हणून त्यांना सांगतात एजन्सी हो व्याप बोललो आहे 10 तारखेला कोण बोलतो त्याला असं कंडक्टर बोलतो का नाही विचारतो नाही हो, तुम्हाला तुमच्याकडे उत्तर असणं गरजेचे आहे। विचारतो म्हणजे काय, हे प्रवाशांच्या सेवेकरता आणि त्यांच्या सुविधेकरता चालू केलं ना, जर आपले ड्रायव्हर कंडक्टर असे बोलत तर ते बरोबर नाही का, म्हणजे कारण काय सांगितलं तुम्हाला चालू नाही करायचं चालू असं चालू झालं ना, मी चालू केलं ना स्वतः हो काय चालत काय हो शिकायला का लोकांना देतात, कितीला घेतलं कार्ड? 200 रुपये घेतलं पासून रत्नागिरीपर्यंत, म्हणजे पाली झालं, माणगाव, संगमेश्वर, महाड, पोलादपूर आणि आता रत्नागिरीचं पण पाहणी करायला आलेलं आहे। गणपती वेळेला जाऊन आलो। प्रामुख्याने सगळ्या एस टी स्टँडची पाहणी केली असता सध्या परिस्थितीमध्ये आमची लोकं चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्याचं काम जे आम्ही त्यांना दिलेलं आहे ते पण पूर्ण करायचा प्रयत्न करतात। काही त्रुटी आहेत ही वस्तुस्थिती आहे। शौचालयाची दुरावस्था झाली होती, त्या काही रिपेअरिंग करायला सांगितलं। उद्यापासून आम्ही राज्यातील सर्व जी शौचालय आहे ती मोफत प्रवाशांना देतो आहे। 1 रुपयासुद्धा प्रवाशांकडनं न देता शौचालयाचा वापर प्रवाशांसाठी आम्ही करू देणार आहोत आणि त्याचबरोबर बसेसची स्वच्छता करणार आहोत। रोज बस जी डेपोमधून निघेल ती स्वच्छ धुवून निघेल। त्याचबरोबर डेपोची जी स्वच्छता आहे ती दर 4 तासांनी करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून ती सुरुवात आता उद्यापासून होते। उद्या एस टीचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या अगोदर पूर्ण कोकणचा दौरा करायचं माझं मानस होतं आणि त्या माध्यमातून 3 दिवसाचा हा दौरा आहे। 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू। ज्या ज्या ठिकाणी आर्थिक बाजूमुळे एस टीच्या काही स्टँडचं काम थांबलं असेल ते सुरू करण्याच्या सूचना मी आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिलेल्या आहेत। एस टी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात त्यांचे ज्या रूम आहेत त्या स्वच्छ असावा, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं आणि त्याचबरोबर बंक बेड जे आहे ते बंक बेड त्यांना मिळावे। अशा प्रकारच्या सर्वसामान्य लोकांना हव्या त्या सुविधा देण्याचा एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्या माध्यमातून आम्ही तयारी करतो आहे। राज्याचे उद्योगमंत्री आणि या शहराचे लोकप्रिय आमदार श्री उदय सामंत आणि आमचे सहकारी उद्योगमंत्री यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं एस टी स्टँड रत्नागिरीचं बनवलेलं आहे। सुविधासुद्धा त्यांनी चांगल्या दिलेल्या आहेत।
काही बसेसची कमतरता होती. गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी मला मागणी केली की 25 बसेस हव्या, परंतु माझ्याकडे 18 बसेस अवेलेबल होत आहेत. त्या मी 18च्या 18 उद्योगमंत्री म्हणून त्यांना दिल्या, कारण त्यांना जर मी बसेस दिल्या तर ते आमच्या दुसऱ्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देतील. परंतु हास्य विनोदाचा भाग सोडला तर अजूनही काही मागण्या आहेत. राजापूरच्या, रत्नागिरीच्या त्या बसेससुद्धा मी महिन्याभरामध्ये देणार आहोत, जेणेकरून प्रवाशांना सुविधा देता येईल. जास्तीत जास्त लोकांना त्या एस टी महामंडळाच्या ह्या बसेसचा फायदा करता येईल. गणपतीपुळे ते मुंबई आणि गणपतीपुळे ते पुणा ह्या 2 बसेस चालू कराव्या अशी मागणी तेथील प्रवाशांनी केली. ती मागणीसुद्धा मी पूर्तता करून त्यासुद्धा बसेस लवकर चालू करण्याच्या सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना एस टी हवे, पण चालक आणि वाहकाची जवळजवळ ह्या विभागाचा विचार काही काळजी करायची गरज नाही. जशा बसेसची आतापर्यंत आवश्यकता होती, 25 बसेस पाहिजे होत्या, मी 18 दिल्या. उरलेल्याही अजून जेवढ्या बसेस पाहिजे तेवढ्या ह्या 2 महिन्यात मी देतो आहे. आणि एस टी चालक आणि वाहकाची जी कमतरता तीसुद्धा पुढल्या 2 महिन्यामध्ये त्याची पूर्तता करण्यात येईल. आणि मी ऑगस्ट महिन्यापासून जे आमच्याकडे ड्रायव्हर आणि कंडक्टरची आम्ही भरती आता केलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात, त्यातले काही ड्रायव्हर आणि कंडक्टर या रत्नागिरी आणि प्रामुख्याने कोकणासाठी मी देण्याचा सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. मेकॅनिकल 100 पदं जवळ रिक्त मेकॅनिकल सेक्शन. ज्या ज्या काही पदं रिक्त असतील ते पदं पूर्णतः त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. नाही साहेब, अचानक रत्नागिरी दौरा काय म्हणजे सर काय घडलं? नाही, आता उदय सामंत नव्हते म्हणून बोललो चान्स घेऊया जरा आपल्याला. नाही तर ते आल्यानंतर पाहुणचारच आमचा एवढा करता की आम्हाला सोडत द्या. आणि प्रामुख्यानं मला बघायचं होतं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये की किती सुंदर आणि चांगलं एस टी स्टँड त्यांनी आमचं केलेलं आहे. खरं तर आतापर्यंत मी जवळ 9 एस टी स्टँडची पाहणी करेपर्यंत बोलतो, पण अतिशय सुंदर आणि चांगलं प्रवाशांच्या सोयीसाठी, आमच्या ड्रायव्हर कंडक्टरच्या सुविधेसाठी विरकानी कक्षसुद्धा चांगला त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी ज्या सुविधा आपल्या मतदारसंघाबरोबर एस टी महामंडळाच्या लोकांना दिलेल्या आहेत त्यांचं कौतुक करायला मी या ठिकाणी एवढं महाराष्ट्र वापरणार असं पूर्ण मॅटर ऑलरेडी महाराष्ट्रभर वापरलेलं आहे आणि तशी सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्या सूचना केलेल्या आहेत. कामाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विविध प्रक्रिया पार पाडलेली आहे. 1 जूनपासून त्याची पूर्तता होईल. एवढी मोठं एस टी महामंडळ असताना उद्योग मंत्र्यांना धावून यावं लागले एस टीच्या बांधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मग आपण कुठे कमी पडला? लोकप्रतिनिधी म्हणून जर एक दुसऱ्याला मदत करून सहकार्य केलं तर चुकीचं काही नाही. एस टी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोफत सुद्धा प्रवासी 75 वर्षाच्या वरचे आम्ही घेतो. त्याचबरोबर 50% सवलत ही आमच्या महिलांसाठी आम्ही देत असतो. त्यामुळे एस टी महामंडळ हे कधी फायद्यात नसतं, ते नेहमी तोट्यात जात असतं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि उद्योग खातं आमचे सहकारी मंत्री उदय सामंतांकडे असल्याकारणाने त्यांच्या माध्यमातून जर सहकार्य त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणि इतर ठिकाणी जर केलं तर काय चुकीचं काय नाही. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, सर्वसामान्य एस टी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्याला काय देऊन जाणार आहात साहेब? आज आपण रत्नागिरी जिल्ह्याला परिवहन मंत्री म्हणून काय देऊन जाणार आहात? नाही, रत्नागिरीला भरपूर काही दिलेलं आहे, देण्याचा मानस आहे. डेव्हलपमेंट विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही महायुतीचं सरकार आणि राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. जी कामं बंद पडलेली ती सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. जी जुनी कामं आहेत ती नवीन चालू करायची त्याच्यासुद्धा सूचना केली. 2 मिनिटं साहेब, घाई नको जरा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं तुम्ही लेट आलात ना, हो ते म्हणून मी तुमची वाट बघत होतो. एसटीच्या नवीन झालंय म्हणजे गाड्या इकडनं धावत आला. एसटीच्या नवीन झालंय गाड्या आहे ती लवकर लवकर तरुण मुलांना कुठे व्यवसायाला तरी चालू करून द्या. जे त्या गाड्यांचा सुद्धा विषय झाला. मार्केट रेटपेक्षा आमचे जे रेट आहेत ते जास्त असल्याकारणाने मी माझ्या एस टी महामंडळाच्या लोकांना सूचना केलेल्या आहेत. रेग्युलर दर जो ज्या जिल्ह्यामध्ये ज्या एस टी डेपोमध्ये चालतो त्या पद्धतीने ते गाड्या वितरित करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. त्याची पूर्तता लवकर होईल, जेणेकरून जे काही 24 गाड्या आमचे बंद पडलेले आहेत ते सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार आमच्या आणि प्रामुख्याने महिला बचत गटाच्या महिला आहेत त्याला आम्ही देणार. पण महिलांना 50% मोफत केलं, 50% तर आर्थिक भार राज्याचा विचार केला तर काय परिस्थिती आहे? काय नाही, आम्ही बघा महायुतीचं सरकार आहे. महिलांना 50% सवलत किंवा ज्येष्ठांना जर सवलत दिली तर ते काय आम्ही उपकार काही फार मोठे करतात. ते महायुती सरकारचं धोरण आहे, त्या माध्यमातून आम्ही त्या सुविधा देतो आहे. एवढा भार सहन करण्याची क्षमता राज्य सरकारच्या वित्त विभागाची आहे आणि वित्त विभाग
फरक आम्हाला एस टी महामंडळाला योग्य ते सहकार्य करतो. तर डिझेल आणि पेट्रोल दरवाढीचा काय किती फटका बसणार आहे? फटका तर बसतात आहे. तसं बघायला गेलं तर 7.5 ते 8 रुपयाची डिझेलची दरवाढ झालेली आहे. वर्षाला 310 कोटीपेक्षा जास्त नुकसान हे एस टी महामंडळाचं होणार आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली नसते. आजची परिस्थितीमध्ये आम्ही कुठलीही दरवाढ केलेली नाही, भविष्यामध्ये सुद्धा करायचा आमचा विचार नाही. परंतु जर राज्य शासनानं आम्हाला सहकार्य केले नाही, मदत मिळाली नाही किंवा काही ज्या उपाययोजना आम्ही सांगितल्या त्यासाठी जर सहकार्य मिळालं नाही तर नाईलाजानं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पण सध्या परिस्थितीमध्ये दरवाढीचा निर्णय आम्ही अजूनपर्यंत घेतलेला नाही. विधान परिषदेच्या मध्ये महायुतीमध्ये अजून मतभेद आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. महायुती काही मतभेद नाही, सगळं आलबेल होईल. आमचे पूर्ण संघाचे 17 उमेदवार भविष्यामध्ये आमदार होतील याची आम्हाला खात्री आहे. छोटा टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.